हा केक बनवण्यासाठी इथे मी मैद्याचा ना बेकिंग पावडरचा ना बेकिंग सोडा बटर ना दही यापैकी कोणतेही इन्ग्रेडियंट नाही वापरले तरी पण हा इतका स्पॉन्जी बनून तयार होतो ना। जगातील सर्वात सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला केक कसा बनवायचा हे सांगणार आहे। यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा आणि पाण्याचा वापर करून केक बनवला आहे। इथे मी दुधाचा पण वापर नाही केला आणि तरी सुद्धा तुम्ही याचा रिझल्ट बघू शकता। मी केक कट करत आहे ना, याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की केक किती सॉफ्ट असा झाला आहे। नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। इथे मी तुम्हाला केक कट करून पण दाखवते। तुम्ही ते बघू शकता, केक ज्यावेळेस कट करतो ना त्यावेळेस त्याला जाळी पण किती सुरेख आली आहे आणि मी तुम्हाला प्रेस करून पण दाखवते हा किती सॉफ्ट असा हा बनला आहे। जगातील सर्वात सोपा केक कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये मी अगदी योग्य मेजरमेंट दिले आहे, ते जर तुम्ही फॉलो केले तुमचा पण केक इतकाच परफेक्ट बनणार। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। बाउलमध्ये मी 1 कप कोमट पाणी घेतले आहे। कोमट पाणी घेतल्यामुळे काय होतं ना, केक सॉफ्ट बनायला मदत होते, यासाठी इथे मी कोमट पाणी घेतले आहे। आता यामध्ये अर्धा कप साखर घालायची आणि साखर पाण्यात व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची। 1 कप पाण्यासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे, हे अगदी योग्य मेजरमेंट आहे। आता साखर पूर्णपणे विरघळली की यामध्ये 4 चमचे तेल घालून घेऊ। तेल आपण जे डेली यूज साठी वापरतो ना तेच तेल घालायचे आहे। तसेच 3 ते 4 थेंब मी इथे व्हॅनिला इसेन्स घालून घेतले आहे। तुमच्याकडे जर इसेन्स अवेलेबल असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही वेलची पूड पण घालू शकता। आता हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे आहे आणि केकचा जो टीन आहे ना त्याला व्यवस्थित असे तेल ग्रीस करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा केकचा टीन नसेल तर जो भात बनवण्याचा टिफिन असतो ना तो घेतला तरी चालेल, किंवा तुम्ही पातेल्यामध्ये पण हा केक बनवला तरी चालेल। आता तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे आणि पीठ व्यवस्थित असे केक टीनला सर्व बाजूंनी कोट झाले पाहिजे। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तो घातला तरी चालेल। आता इथे मी कुकरमध्ये तळाशी मीठ घालून घेतलं आहे, यावरती छोटेसे झाकण ठेवून घेतले आहे। आता आपल्याला कुकर प्रीहीट करायला ठेवायचे आहे। प्रीहीट करताना जे कुकरचे झाकण असते ना त्याची शिट्टी आणि रिंग आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे। आता इथे पाण्यामध्ये मी 1 कप गव्हाचे पीठ घालून घेणार आहे। गव्हाचे पीठ घालत असताना पाणी पूर्णपणे थंड झालेले पाहिजे। आता यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून घेऊ, तसेच 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घेऊ। कस्टर्ड पावडर घालणे अगदी ऑप्शनल आहे, पण तुमच्याकडे जर अवेलेबल असेल ना तर तुम्ही नक्की घाला, याच्यामुळे केकची टेस्ट आणखी वाढते। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। इथे मी 1 कप पाणी घेतले आहे, त्यासाठी अर्धा कप साखर आणि 1 कप गव्हाचे पीठ, हे अगदी योग्य मेजरमेंट आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही केकचे बॅटर बनवले ना ते जास्त दाटसर किंवा जास्त सैलसर पण नाही होणार, योग्य कन्सिस्टन्सीचे बनणार आहे। तुमच्याकडे जर कप नसेल, तुमच्या घरात असलेल्या कोणत्याही वाटीने हे मेजरमेंट तुम्ही मोजून घेऊ शकता। आता हे बॅटर व्यवस्थित असे एकजीव झालेले, यामध्ये 1 इनोची पुडी घालून घेऊ। एका इनोच्या पुडीमध्ये इनो किती असतो तर आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना तो भरला जाईल इतपत। आता इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी यावरती मी 2 चमचे पाणी घालून घेत आहे आणि आता हे आपल्याला फटाफट मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला इनो नसेल घालायचं ना तर यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचा, त्यामुळे पण तुमचा केक इतकाच परफेक्ट बनणार आहे। इनो घातल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटर इथेच किती फ्लफी अशी होत आहे। हे मिश्रण व्यवस्थित असे एकजीव झाले की आपल्याला पटकन केक टीन मध्ये घालून घ्यायचे आहे। मिश्रण एकजीव झाले की आपल्याला खूप वेळासाठी नाही राहू द्यायचे, पटकन केक टीन मध्ये घालून घ्यायचे। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा आणि तुम्ही ते बघू शकता बॅटरची अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे, त्यावेळेस आपला केक अगदी परफेक्ट बनून तयार होतो। केक टीन मध्ये बॅटर घालून झाले की आपल्याला दोन्ही हाताच्या साहाय्याने केक टीन एकदा टॅप करून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं ना, यामध्ये जे बबल्स क्रिएट झालेले असतील ते सेट होतात। आता यामध्ये मी थोडीशी टूटी फ्रुटी घालून घेत आहे, फक्त केक सुरेख दिसावा यासाठी यामध्ये मी घालून घेत आहे।
आता इथे माझे कुकर प्रीहीट झालेलं आहे. यामध्ये जो बॅटर घातलेला केक टीन आहे ना तो ठेवून देऊ. आणि आपल्याला हा केक पहिल्यांदा काय करायचं, गॅस मिडियम हीटवर ठेवायचा आणि 10 मिनिट हा केक शिजवून घ्यायचा आहे. आणि नंतर गॅस लो करायचा आणि त्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिट आणखी हा केक शिजवून घ्यायचा आहे. इथे हा मी केक 30 ते 35 मिनिट शिजवून घेतला आहे. आणि आता केक शिजला ओळखायची कसे, यामध्ये जर टूथ पिन असेल ना ती घालून बघायची आणि ती जर क्लीन आली तर समजायची की केक व्यवस्थित असा शिजला आहे. आता हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. इथे मी केक पूर्णपणे थंड करून घेतला आहे. आता आपल्याला चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने एजेस लूज करून घ्यायचे आहेत. एजेस लूज झाले की एक डिश घ्यायची आणि त्यावरती हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे. वाव, तुम्ही ते बघू शकता किती सुरेख असा हा केक दिसत आहे. आता केक टीन मध्ये आपण जे गव्हाचे पीठ लावले होते ना ते या केकच्या तळाशी लागले आहे. हे मी काढून घेते. अशा पद्धतीने इथे माझा गव्हाच्या पिठाचा फर्स्ट क्लास असा केक बनवून झालेला आहे. मी केकच्या बॅटर मध्ये ज्यावेळेस सगळं शेवटी टुटी फुटी घातले होते ना ते केक मध्ये गेली आहे. त्यामुळे मी डेकोरेट करण्यासाठी आणखी एक्स्ट्रा वाली टुटी फुटी यावरती घालून घेतली आहे, फक्त केक सुरेख दिसावा यासाठी. आता इथे मी केक तुम्हाला कट करून पण दाखवते. कट करताना पण तुम्ही बघू शकता हा केक किती सॉफ्ट असा झाला आहे. तुम्हाला आयडिया तर आलीच असेल. तुम्ही इथे बघू शकता केकला आतून जाळी तर किती सुरेख अशी पडली आहे. तसेच जर मी प्रेस केला ना तर तो इतका सॉफ्ट असा झाला आहे ना जसा मार्केटमध्ये भेटतो ना, अगदी त्या पद्धतीने. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. आणि आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपी मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.